आज या ठिकाणी 2025 मध्ये रायगड पोलिसांची जी कामगिरी झालेली आहे त्यानिमित्त एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे। या अंतर्गत पोलीस दलाची जे शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आला। सोबतच जे मालमत्तेविरोधात गुन्हे आहेत त्याच्यात डिटेक्शन रेटमध्ये आणि जे प्रॉपर्टी रिकव्हरीच्या प्रमाण आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आलेली आहे। सोबतच आपले जे कम्युनिटी पोलिसिंगचे जे इनिशिएटिव्स आपण हाती घेतलेले आहे त्याबद्दल माहिती देण्यात आली होती। त्या केसमध्ये आतापर्यंत एकूण 12 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। त्याच्यात असा निष्पन्न होतंय की जे रवींद्र देवकर आहे त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता। मॅडम 2024च्या तुलनेमध्ये 2025ची कामगिरी कशी आहे? प्रगतशील आलेख आहे का? कसं एकूणच आपण नेहमी प्रयत्न करतो की मागच्या वर्षीपेक्षा आपल्याला या वर्षी कसा चांगला करता येईल, तर त्या अनुषंगाने जे आपला प्रॉपर्टी रिकव्हरीचा रेट आहे त्याच्यात जवळपास 7 ते 8% इम्प्रूव्हमेंट झालेली आहे। सोबतच जे डिटेक्शनचा रेट आहे आपला घरफोडी किंवा चोरी असे प्रकारचे जे गुन्हे आहेत त्याच्यात वाढ झालेली आहे। बरेच जे आपले शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात 100% आपली डिटेक्शनचा रेट आहे। मॅडम हिंदीमध्ये एकूणच आपण नेहमी प्रयत्न करतो की मागच्या वर्षीपेक्षा आपल्याला या वर्षी कसा चांगला करता येईल, तर त्या अनुषंगाने जे आपला प्रॉपर्टी रिकव्हरीचा रेट आहे त्याच्यात जवळपास 7 ते 8% इम्प्रूव्हमेंट झालेली आहे। सोबतच जे डिटेक्शनचा रेट आहे आपला घरफोडी किंवा चोरी असे प्रकारचे जे गुन्हे आहेत त्याच्यात वाढ झालेली आहे। बरेच जे आपले शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात 100% आपली डिटेक्शनचा रेट आहे। मॅडम हिंदी नेमकं काय स्टेटस आहे? आपण जे ऑनर केली किंवा जे सुपारी देऊन आरोपी वापरण्यात आले याबद्दल काय सांगा? त्या केसमध्ये आतापर्यंत एकूण 12 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। त्याच्यात असा निष्पन्न होतंय की जे रवींद्र देवकर आहे त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता। मॅडम ॲपचा वापर कसा केला जाणार आहे आणि त्याचा कसा फायदा होणार आहे? प्रत्येक गुन्ह्यामध्ये जे वेगवेगळे पंचनामे केले जात आहे, उदाहरण घटनास्थळ पंचनामा, अटक पंचनामा, सर्च अँड सीजर पंचनामा, याच्यात ट्रेडिशनली आपण एक पंच घेतो जे की खात्री करतात की एक इंडिपेंडेंट विटनेसेस असतात की याच्यात काही भानगडी नाही आहे, हे सर्व फेअरनेसने होत आहे। तर यासाठी आता एक ई साक्ष म्हणून ॲप तयार करण्यात आलेली आहे ज्याच्यात ही पूर्ण प्रक्रिया घटनास्थळ पंचनामा किंवा दुसरा पंचनामा करण्याची व्हिडिओ रेकॉर्ड केली जाते आणि हे एक सेंट्रलाइज्ड सर्व्हरवरती क्लाउडवरती सेव्ह होतीये। यामुळे जे सत्यस्थिती आहे घटनास्थळची तो व्हिडिओ फॉर्ममध्ये ऑडिओ फॉर्ममध्ये कोर्टासमोर सादरीकरण त्याच्या केला जाऊ शकत आणि त्याच्यात कुठलीही बदल केली जाऊ शकत नाही किंवा जी वस्तुस्थिती आहे ते त्यानुसारच कोर्टासमोर येणार। आणि कन्व्हिक्शनचं रेट काय आहे साधारण? JMFCचे जे केसेस आहे त्याचे अंतर्गत आपला 60% कन्व्हिक्शनच्या प्रमाण आहे आणि जे सेशनचे केसेस आहे त्याच्यात 17% 20%चा आपला सध्या रेट आहे। ह्या संदर्भात आपले नेहमी प्रयत्न चालू असतात की गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण शेवटी त्याला कन्व्हिक्शनपर्यंत कसं पोहोचवायचे, यासाठी आपण एक राष्ट्र पातळीवरची ई साक्ष म्हणून एक ॲप आलेली आहे ज्याच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्याचा जर अभ्यास केला तर असं दिसून येते की 20.8% गुन्हे पंचफितूर झाले या कारणास्तव सोडण्यात येत आहे। तर हे ई साक्षचा वापर करून आपल्याला आता पंचांची गरज पडणार नाही आणि जे सर्व डिजिटल एव्हिडन्स आहे ते ऑटोमॅटिकली कोर्टासमोर सादर केला जाणार आहे। आपण महत्त्वाचा मुद्दा काढला। मी सांगू इच्छिते की जे आपला खोपोलीचा खूनचा गुन्हा होता त्याच्यात एक आणखीन डेव्हलपमेंट आलेली आहे। त्याच्यात जे मारणारे 5 लोक होते त्यापैकी 2 एक दर्शन देवकर म्हणून निष्पन्न झालेला आहे आणि दुसरा महेश धाईतडक म्हणून। जे बाकीचे 3 लोक आहेत यांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या याच्यात प्रकार उघडकीस येत आहे। म्हणजे जे रवींद्र देवकर आहे त्यांनी याच्यात एक प्रकारे सुपारी देऊन काही लोकांना बोलवलेलं होता आणि त्यांनी हे घडवलेलं आहे।
त्या 3 पैकी 2 आरोपी आपले अटक करण्यात आलेले आहेत आणि एकाची मागे आपली टीम आहे. मॅडम त्या गुन्ह्यामध्ये 10 लोकांची नावं होती. बरोबर. त्या बाकीच्यांचं काय आहे का त्याच्यामध्ये? त्याच्यात जसं मी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट केले, म्हणजे कोणाला पैसे देऊन त्यांच्याकडून घडवून घेतला गेलाय, प्लस त्यांचे स्वतःचेही लोक इन्व्हॉल्व होते. तर याच्यात कॉन्स्पिरसी करून हे गुन्हा घडवण्यात आलेला आहे. तर जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या डिटेलमध्ये आपण चार्जशीटमध्ये देणारच आहोत. ज्यांच्या रोल निष्पन्न झालाय त्यांनाच आपण अटक याच्यात केलेला आहे. जे कॉन्स्पिरसीचे वेगवेगळे भाग असतात, कोणी समजा प्लॅनिंग मध्ये हे केला, कोणी प्रिपरेशन मध्ये मदत केली, कोणी नंतर मदत केली, असं वेगवेगळे भाग आहेत. त्यांच्या सध्या रोल तपासाच्या अंतर्गत आहे. काही दिवसांनी आपला जवळपास पूर्ण होत आलेली आहे. याच्यात आपलं जे डिटेक्शन आणि हे होतं इन्व्हेस्टिगेशन, आपल्या पुरावा गोळा करण्याचं काम चालू आहे. एकदा आपल्याला शेवटचा आरोपी पण मिळाला की पूर्ण पिक्चर आपल्याला क्लिअर होऊन जाईल. मग ते जे घारे आणि भगत म्हणून आहेत ते आता फरार म्हणून आहेत की त्याची गरज, त्यांना अटकेची गरज नाही? सध्या आपल्याला पुराव्यामध्ये त्यांची अटकेची गरज वाटत नाही, पण हे पूर्ण नाहीये, कारण जोपर्यंत आपला शेवटचा आरोपी ज्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे तो मिळत नाही, याच्याबद्दल पूर्ण खात्रीने सांगणं चुकीचं होईल. जे की फक्त महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक या ठिकाणी प्रकट करत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मागच्या 21, 22, 23, 24, 25 मागच्या गुन्ह्यामध्ये 671 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 629 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. एकूण 65% उघडकीसचं जिल्ह्याचं प्रमाण आहे. त्यानंतर चोरीमध्ये उघड होते. यावर्षी सुद्धा समप्रमाण आहे आणि 30 गुन्ह्याचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यानंतर त्याच्यात पंचफितूर झाले. आता पंचफिते असतात, पण तरी काही कारणास्तव ते असे देतात आणि ते एक आधार मिळून जाते. आणि आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टमचं आहे की बियॉन्ड रिझनेबल डाऊट, कुठलाही डाऊट नसावा की याच व्यक्तीने तो गुन्हा केलेला आहे. त्याच्यासाठी ई साक्ष म्हणून एक चांगली यंत्रणा आता सुरू करण्यात आलेली आहे, ज्याच्यात प्रत्येक गुन्ह्यामध्ये जे पंचनामा केला जातोय ते व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो. आणि ते काही साधे फोनमध्ये नाही, शासनाची म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची ऍप आहे ई साक्षची, त्याच्यावरती रेकॉर्ड केला जातोय. तर एकदा हे सर्व रेकॉर्ड झाला आणि तो सेंट्रलाइज सर्व्हरवरती सेव्ड आहे, असं नाही की कोणाच्या फोनमध्ये सेव्ह असतील, आणि कोर्ट ऑटोमॅटिकली त्याला ऍक्सेस करू शकतात. तर म्हणजे हे आम्हाला असं वाटते की खूप फायदेशीर. जे 20.8% असे केसेस आहेत ज्याच्यात पंचफितूर झाल्यामुळे हे होत आहे, तर 100% त्याच्यात आपल्याला फायदा ह्या ई साक्षीच्या मिळू शकतो. पण ज्या ठिकाणी आपल्याला समजते आहे की ते असू शकतात त्या ठिकाणी आपण टीम पाठवलेली आहे. आपली टीम एकदा गोवाला जाऊन आलेली आहे. त्यानंतर रत्नागिरीला त्यांची एक माहिती मिळालेली होती, एका वेळी ठाणेला माहिती मिळाली होती. तर जसं जसं आपल्याला माहिती मिळते आपण त्यांचे शोध चालू आहे. आपण जस्ट असं बघितलं की गुन्हेमध्ये वाढ झाली, याचा अर्थ महिलांवरती अत्याचार वाढलेले आहे. तर हे थोडासा अर्धसत्य प्रकारचं असणार. याच्या एक मोठ्या प्रमाणात हे अर्थ असते की हे जे महिला आहे पुढे येऊन रिपोर्ट करत आहे, जे पूर्वी रिपोर्ट होत नव्हते किंवा त्यांना कॉन्फिडन्स वाटत नव्हता की आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर त्याची व्यवस्थित दखल घेतली जाणार. तर हे एक प्रकार आहे. आणि सोबतच आपण म्हणजे आपली जिल्ह्याचा मोठा वाटा जे महिलांविषयी गुन्ह्यामध्ये आहे तो आहे अल्पवयीन मुलींचा गरोदर राहणे, आणि त्याच्यात बरेच वेळी त्यांचे सहमतीने संबंध बनवले जाते. तर त्याची आपण जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय.